मैगी मेरे बैग में पड़े हुए बंदर आवाज में। तो चलिए शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। तर सध्या आम्ही सेलिंग वरती आहोत। मुशिरावरनं निघाले आता अंबिया पोर्टसाठी। सेलिंग वरती सेलिंग वॉच सुद्धा चालू आहे। पहिला 6-7 तासाचा वॉच असायचा, पण आता 4 तासाचा वॉच आहे, म्हणून टेन्शन नाही आहे। 6 तासाच्या वॉचला झोप येत होती, पण आता काही नाही, 4 तास लगेच निघून जातात। तर आता तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। रात्रीचे 4 वाजल्यात। वॉच वरनं आलो, फ्रेश वगैरे झालो। माझा आणि सौरभचा वॉच सेम संपतोय म्हणजे। तर तो बघा, तो काय आता 4 वाजले तरी काय करणार आहे, तो शोधत आहे काय खायचं काय पियायचं ते। पहिलं कसं काहीच नसायचं, म्हणून जे पाहिजे ते खायला मन करायचं, पण आता फ्रीज एवढा भरलाय ना कि काहीच खायचं मन नहीं करता है। दुख हो क्या, दुख तेनों ने निकाला था ना। देख नीचे नीचे देख, नीचे देख, वो देख नीचे नीचे, चौथे में 4th फ्लोर में देख। हाँ उस पे, हाँ बघा 4 वाजले आणि काय दूध पित आहे। पण मी दूध ना पिणार, मी पेप्सी पिणार 4 वाजता रात्रीचे। क्या चलेगा, मतलब मैच रूम में होगा।
क्या कर रहा है? मैगी मेरे बैग में पड़े हुए बंदराबाद में। 4 वाजल्यात रात्रीच्या आणि काय पिताय? पेप्सी. ऍक्च्युली या आता आम्ही पित आहेत. अगोदरचा कुक होता ना, मेचरूम मध्ये यायचे पण ना रात्री आम्ही. का तर डायरेक्ट चोरीचा आहार, कोणी खाऊन गेलं तरी आम्हीच. आणि आताचा कुक असा आहे की तो डायरेक्ट बोला जे पाहिजे ते खा, बिंदास खा. प्रोव्हिजन संपलं तरी काय ना, आपण दुसरा आलो. 2 hours later. गुड आफ्टरनून मित्रांनो. आता वाजत 12 आणि आलाय वॉचवर. काही नाही, मस्तपैकी एकदम चाललाय. अगोदरसारखा त्रास नाही देत आहे. काही नाही, आता सध्या वॉच करतो. पुन्हा रेस्टला जायचं. जेवलं नाहीये कारण जेवण सुद्धा झालेलं नाही. कारण खूप काय तो आहे खूप, पण अख्खा दिवस मीटिंग रूम मध्ये असतो. आता तू गेला जेवण झाले तेव्हा मग जेवण कापू जेवायला. पण आता बसतो टाइमपास करत.
तर मित्रांनो जस्ट आलो वॉचवरनं, फ्रेश वगैरे झालो, थोडं बरं वाटतं फ्रेश झालं ते. आणि आता सध्या थंडी सुद्धा कमी झालाय आणि पाणी सुद्धा जास्त थंड नसतं, त्यामुळे काही नाही वाटलं. आंघोळ वगैरे केलं, फ्रेश झालोय, बसतोय. कारण आता जेवायला तर भरपूर टाईम आहे, 7 वाजता आणि वाजल्या आता 4:30. झोपून सुद्धा फायदा नाही, कारण जेवल्यानंतर झोप नाही लागत. म्हणून आता बसतोय, मूवी बघतोय, टाइमपास किंवा बुक वाचत बसतोय. आणि हा सन सेट होत आहे आता, टाइम म्हणजे अजूनपर्यंत. आणि पूर्ण आम्ही ओपन सी मध्ये. ऍक्च्युली असं आहे की अगोदरचा कॅप्टन होता ना, तो जवळून घ्यायचा शिप, पण आताचा जो कॅप्टन आहे त्याने 15 मैल दूर ठेवलाय डिफरंट आमच्या ह्याच्यापासून. म्हणून नेटवर्कचा काय आता पताच नाहीये, त्यामुळे काही नाही, बिना नेटवर्कचे ओपन सी मध्ये आहोत आम्ही आता. बघू आता नेटवर्क कधी येते आणि कधी नाही ते. तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सनसेट होता मित्रांनो. आणि आमचा भाऊ बघा फिशिंग चालूच असते कधी पण.